बरेचसे लोक इतरांच्या आनंदाविषयी आनंद करत नाही किंवा जर कोणी आनंदी आहे तर त्याला दुःखित कसं केलं जाईल या गोष्टीकडं त्यांचं लक्ष असतं आणि हा चांगला स्वभाव नाही. जर कोणी आनंद करत आहे तर त्याच्या आनंदामध्ये आम्ही सहभागी होणं गरजेचं आहे आणि आम्हीही आनंद करावं हे देवाचं वचन आम्हाला सांगतं. रोमकरासपत्र याचा 12वा अध्याय आणि 15व्या वचनामध्ये स्पष्ट रीतीने सांगितलेलं आहे की आनंद करणाऱ्याबरोबर आनंद करा आणि शोक करणाऱ्याबरोबर शोक करा किंवा रडणाऱ्याबरोबर तुम्ही रडा. जर कोणी आनंद करत आहे तर त्याच्या आनंदामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न आम्हाला करणं गरजेचं आहे. परंतु आज जगामध्ये लोक एखादा आनंद करत आहे तर त्याच्या आनंदामध्ये दुःख कसं पसरवता येईल याच गोष्टीकडे लक्ष देत आहे आणि म्हणून आम्हाला आशीर्वाद प्राप्त होत नाही. जर आशीर्वाद पाहिजे असेल तर देवाचं वचन जे सांगते त्याप्रमाणे आनंद करणाऱ्याबरोबर आनंद करू आणि शोक करणाऱ्याबरोबर शोक करू, म्हणजे देवाचा गौरव आमच्या जीवनाच्या द्वारे होणार आहे. देवबाप मला आणि तुम्हाला आशीर्वादित करू. आमेन.